नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसनायरा रसाविटे घेता घोट अधिकही अनिकारसे मरण गाठी अनिकारसे मरण गाठी येणे तुटे संसारे रसनायरा रसाविटे घेता घोट अधिकही तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनायरा रसाविटे घेता घोट अधिकही। आज शुद्ध मोहिनी एकादशी आणि या एकादशीच्या पर्वावरती पूजनीय बाबांनी आज्ञा केली म्हणून सेवेचा योग आला। आज मोहिनी एकादशी आहे। अभंग चिंतन सुरू करण्यापूर्वी थोडीशी मोहिनी एकादशीची आख्यायिका मी तुम्हाला सांगतो। मोहिनी एकादशी तसं पाहिलं तर आपण सर्व वैष्णव मंडळी आहोत। जुने कीर्तनकार मंडळी सांगतात वैष्णव कुणाला म्हणत असतात, लक्ष देऊन ऐका। 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे बाबा, 9 वाजेपर्यंत आपल्याला थांबायचंय, फराळाची पंगत आहे। तुम्ही सर्व शेतकरी मंडळी आहोत आणि त्यातली त्यात एवढ्या धावपळीच्या पिरियडमध्ये तुम्ही टीव्हीचे कार्यक्रम सोडून आज इथं उपस्थित आहात। नाही बरोबर आहे ना? सर्वजण तुम्ही टीव्ही बघत असताना एखादी मालिका एखादा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल, मला अभंगात प्रवेश करायचा आहे का? आपण बघत असताना आपण जर एखादी मालिका चित्रपट मधूनच बघायला सुरुवात केली तर आपल्याला संदर्भ लागतो का? नाही। तसं 1 तासाचे चिंतन मी तुमच्या समोर ठेवणार आहे। फक्त काय करा, सुरुवातीपासून ऐकायला सुरुवात करा। तुम्ही जर मधूनच कुठून तरी ऐकायला सुरुवात केली तर तुम्हाला संदर्भ लागणार नाही। या अनुषंगाने तुम्हाला सांगतो, अगदी 1 तासामध्ये मी तुम्हाला थांबणार आहे। फक्त सर्व अंगाचे कान करून ऐका। आज मोहिनी एकादशी आहे। मोहिनी एकादशी झालं असं पुराणामध्ये सांगितलं जातं, देवाचं दानवाचं समुद्र मंथन करायचं ठरलं। समुद्र मंथन करायचं ठरल्यानंतर झालं असं, वासुकी नागाचा आपण काय म्हणतो दोरी केली आणि एका साईडना मुखाकडून दानव झाले आणि शेपटीकडून देवता झाले आणि समुद्र मंथन सुरू झालं। समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर एक एक रत्न बाहेर येऊ लागलं। एक रत्न बाहेर आल्यानंतर पहिलं आलं विष, नंतर हळूहळू ऐरावत नावाचा हत्ती आला, उच्चश्रवा घोडा आला। सध्या लग्न पिरियड चालू आहे, तुम्हाला जिथं जाईन तिथं 14 रत्नांचे नावं ऐकायला भेटतात। मी काय सगळे सांगत नाही हा। मंगलाष्टक ऐकत असतील तर कोणी त्याच्यात सगळे रत्नांचे नाव आहे। त्याच्यात अमृत नावाचं रत्न एक बाहेर आलं, अमृत बाहेर आलं। आता अमृत बाहेर आल्यानंतर सगळ्यांची धावपळ सुरू झाली। दानवांनाही वाटायचं की आम्हाला अमृत मिळालं पाहिजे आणि देवांनाही वाटायचं आम्हाला अमृत मिळालं पाहिजे। मग वाद सुरू झाला। वाद सुरू झाल्यानंतर भगवान परमात्म्याने केलं असं, मोहिनीचं रूप धारण केलं। मोहिनीचं रूप धारण केल्यानंतर तिथं आल्यानंतर यांचा दोघांचा वाद चालू आहे, वाद चालू आहे। मग तिसरा कुणीतरी माणूस आला। आपला जर दोघांचा वाद चालू असेल, ऐका, दोघांचा जर वाद चालू असेल तर आपण विचारतो तिसऱ्याला, कुणाला? जो दोघांच्या ओळखीचा नाही त्याला बोलवत असतो। वाद चालू असल्यानंतर मिटवायला कोणाला बोलवतो? एकतर दोघांशी संपर्क त्याचा चांगला पाहिजे, नाहीतर तो बिनओळखी पाहिजे, एकाचाही ओळखीचा नको। तसं मोहिनी रूप धारण करून भगवान परमात्मा आले, कोणाच्याही ओळखीचे नव्हते। मग मध्यस्थी केली। मी थोडंसं, माझ्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं फास्ट सांगतो या। भगवान परमात्मा तिथं आले आणि मग ठरलं की एका साईडना देवतांनी बसायचं, एका लाईनीमध्ये दानवांनी बसायचं, मोहिनीने ते अमृत सगळ्यांना वाटायचं। ठरल्यानंतर ऐका, ज्या दिवशी तो मोहिनी अवतार धारण केला आणि ते अमृत ज्या दिवशी वाटलं, तो आजचा दिवस म्हणजे मोहिनी एकादशी। ज्या दिवशी अमृत देवतांना आणि दानवांना वाटलं आणि तो दिवस आजचा दिवस म्हणजे मोहिनी एकादशी। एकादशीचा तो दिवस होता म्हणून आजच्या दिवशी नाव पडलं मोहिनी एकादशी। आणि अमृत तर कुठं वाटलं तर आपल्या नेवाशाला, म्हणून ते स्थानही आपल्या जवळच आहे। नेवाशाला अमृत वाटलेलं आहे
आणि आजच्या दिवशी मोहिनी भगवान मातेचं म्हणा प्रागट्यकरण भगवान परमात्म्याने मोहिनीचा अवतार धारण केला, तो आजचा दिवस झाल्यानंतर सगळ्यांना अमृत दिलं. आता पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, देवतांनाच फक्त अमृत दिलं, दानवांना ते दिलं नाही, म्हणून तो राहू म्हणा केतू म्हणा देवतांच्या लाईनीत. आता पुढचा इतिहास सगळा माहिती आहे. आता त्याच्या पुढचं सांगतो ऐका. अवतार कार्य संपल्यानंतर मोहिनी माता अदृश्य झाल्या, परंतु ते रूप भगवान शंकराने बघितलं. त्यावेळेस भगवान शंकराने ते मोहिनीचं रूप बघितलं, भगवान परमात्म्याचं रूप बघितलं, आणि अवतार ज्या वेळेस भगवान परमात्म्याने मोहिनीचा अवतार लुप्त केला, त्याच्यानंतर परत भगवान शंकर नारायणाकडे भगवान विष्णूकडे वैकुंठामध्ये गेले. गेल्यानंतर इच्छा व्यक्त केली की मला आता पुनश्च एकदा त्या मोहिनीचं रूप पाहण्याची इच्छा आहे. भगवान महादेवाने इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस भगवान विष्णूने नारायणाने सांगितलं की ज्या वेळेस पंढरपूरमध्ये भगवान परमात्मा म्हणून मी प्रगट होईल, त्या अवतारामध्ये मोहिनीचं रूप म्हणजे मोहिनीचे काही अलंकार मी धारण करील. ही आख्यायिका आहे बरं. मग त्याच्यानंतर हे मकर कुंडले आपण जे भगवान परमात्म्याचं संपूर्ण वर्णन करतो, त्यामध्ये काही अंशाने मोहिनीचं रूप धारण केलेला अंश आपल्याला दिसतो. विठ्ठल का सांगितलं? आजच्या दिवशी मोहिनी एकादशी आहे, आणि या एकादशीच्या निमित्ताने काहीतरी तुमच्या समोर आजच्या दिवशी नैमित्तिक सांगावं म्हणून थोडंसं तुम्हाला माहिती सांगितली. आता ही झाली फक्त आख्यायिका. याच्यानंतर मोहिनी एकादशी केल्यानंतर कुणाला काय फळ प्राप्त होतं आजचा काही तो विषय नाही, म्हणजे माझ्या अभंगाचा तो विषय नाही, आणि वेळ कमी आहे म्हणून मी सांगू शकत नाही. मग ऐका. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान परमात्म्याची नामाची महिम्यता आपल्याला सांगतात. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांचं या समाजाकडे लक्ष गेलं, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना हा समाज कुठेतरी आडरानाने भरकटताना दिसला, नवे नवे वाम मार्गाला जाताना दिसला. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी, नवे नवे भक्तीच्या मार्गाला लावण्यासाठी संत महात्मे अवतरित होत असतात. कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. हे जग आडरानाने भरलेलं आहे. हा समाज आडरानाने भरलेला या समाजाला, या जगाला सन्मार्गाला, भक्तीच्या मार्गाला लावण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत महात्मे आम्ही याच्यासाठी येतो. आणि मग इथं आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा? त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा, नामचिंतन करा. मानवी देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामचिंतनानेच फक्त भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. फक्त नामचिंतनाने. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन कोणतं असेल तर ते भगवान परमात्म्याची भक्ती, नव्हे नव्हे त्या भगवान परमात्म्याचं नाम. आणि मग इतका अट्टहास का सांगतात? एका साधकाने महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामाविषयीच अट्टहास का सांगता? बाकीचेही काही मार्ग आहेत, ज्ञान आहे, योग आहे, उपासना आहे, कर्म आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याची. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय त्याला म्हणतात, अरे भल्या माणसा, ज्ञान, योग, याग, उपासना, कर्म या सगळ्या साधनांना कलियुगामध्ये क्षयरोग झालाय. अवघा वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता, म्हणून भक्ती पंथ बहु सोपा. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या भक्तीच्याच वाटेनं जा, नामचिंतनाच्या वाटेनं जा, कारण भगवान परमात्म्याचं नाव हे अलौकिक आहे. विठ्ठल महाराज म्हणतात बाकीचे साधन करण्यापेक्षा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नामस्मरण करा. या साधनाने, या भक्ती मार्गाने तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. नामाविषयी अट्टहास करतात. आणि तसं पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 तत्व, अलौकिक तत्व सांगितलेत बाबा. आपला देव अलौकिक आहे, आपले देवमान्य संत अलौकिक आहे, आणि तिसरं भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे. विठ्ठल महाराज म्हणतात तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर पहिलं देवाला शरण जा, दुसरं देवमान्य संतांना शरण जा, आणि तिसरं देवाच्या नावाला शरण जा. का? कारण हे 3ही तत्व अलौकिक आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज समजला आम्हाला, हे 3 तत्व अलौकिक समजले, पण सुरुवातीला अलौकिक म्हणजे काय याचा अर्थ आधी सांगा. तर बघा, लौकिक जगाला ज्याचं सहसा महत्व कळत नाही ती अलौकिक एक,
काळाची सत्ता ज्या तत्वावर चालत नाही ती अलौकिक 2, आणि पंचमहाभूतांमध्ये जे तत्व अडकत नाहीत ते अलौकिक 3. हे तीनही निकष ज्या तत्वाला लागू पडतात तेच तत्व म्हणजे अलौकिक. विठ्ठल आपल्याला पहिलं तत्व बघायचंय, आपला देव अलौकिक आहे. देव का अलौकिक आहे तर बघा, लौकिक जगाला त्याचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. तुम्ही म्हणाल जगाला देवाचं महत्व कळत नाही, नाही कळत. ऐका, जगाला समाजाला जर देवाचं महत्व कळालं असतं तर स्वतः जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस देवाला घेतायत आणि समाजाकडे येत आहेत आणि म्हणतायत देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. स्वतः जगद्गुरु तुकोबाराय देवाला घेतायत आणि समाजाकडे येत आहेत आणि लोकांना म्हणतायत देव घ्या, देव घ्या. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जगाला समाजाला जर भगवान परमात्म्याचं महत्व कळालं असतं तर लोकांनी उत्तर दिलं असतं का हो? देव न लगे, 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 देव समाजाला जगाला जर भगवान परमात्म्याचं माहिम्य कळालं असतं तर समाजाने उत्तर दिलं असतं का? देव न लगे, आम्हाला देव नकोय. समाज म्हणतोय, जग म्हणतोय, जगद्गुरु तुकोबारायांना आम्हाला देव नकोय. तर जगद्गुरु तुकोबारायांना एक मनामध्ये एक शंका निर्माण झाली. सहसा समाजामध्ये 2 प्रकारचे वर्ग असतात, एक श्रीमंत आणि एक गरीब. श्रीमंत आणि गरीब. मग हे ओळखायचं कसं तर ज्याच्याकडे पैसा जास्त तो श्रीमंत आणि पैशाची अडचण तो गरीब. मग जगद्गुरु तुकोबारायांना एक प्रश्न निर्माण झाला. श्रीमंताला वाटला असेल कितीका भाव असाना 51 जरी असला तरी आपल्याला देव घ्यायचा. मी देवाचं सांगतोय, मी देवाचं सांगतोय, किती का भाव असाना देवाचा आपल्याला देव पाहिजे, पण गरीबाची ऐपत नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं काहींकडे पैसा असेल काहींकडे नसेल, लोकांना वाटलं असेल पैशाची अडचण असेल. जगद्गुरु तुकोबाराय पुढे म्हणतात देव घ्या फुका, अडचण नाही फुकट घ्या. त्याच्या पुढं लोक काय म्हणतात जगद्गुरु तुकोबारायला, महाराज अहो 3-3 मजली घरं झाले आमचे, 3 मजली घरं बांधले आम्ही, पण फर्निचर एवढं असल्यामुळं देवाला ठेवायला जागा नाही. साठवणीचे देवाला ठेवायला जागा नाही. माझा प्रश्न चालू आहे, लौकिक जगाला समाजाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. विठ्ठल दुसरा नियम देवाच्या ठिकाणी लावायचा. देव का अलौकिक तर काळाची सत्ता भगवान परमात्म्यावर चालत नाही म्हणून देव अलौकिक. उलट माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात काळ हा भगवान परमात्म्याच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाती चाळीता, म्याची नेमेला साता, काळुग्रासी तसे भूता, ये म्हणिया गते पंडुसुता, सकळे जयाचे ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतो तो ही मीची. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात संपूर्ण काळालाच काय संपूर्ण विश्वाला भगवान परमात्म्याच्या सत्तेने वावरावं लागते. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात मेकांशे नस्थितो जगत, माझ्या एका अंशावर जग स्थित आहे. संपूर्ण जगाला तुझी या सत्तेने, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, संपूर्ण जगाला भगवान परमात्म्याच्या सत्तेने वावरावं लागते. तुम्हाला उदाहरण देतो ऐका. आता तुम्ही सर्व शाळेत जाणारे विद्यार्थी आहात,
ऐका, या जगामध्ये पाणी किती टक्के सांगा लवकर. 75, तुमचं 70, 71. बर, मध्यभाग घ्यायचा का? 75 70च्या मधलं 71 घेऊ आपण. कमी जास्त हा, मागच्या वर्षी पाऊस जादा झाला होता 75 पण गेला असं. किती घ्या, 75 घेऊ बाबा, नाही तर 71 सांगितलंय. 71% पाणी. जमीन किती टक्के? 29% जमीन आहे. ऐका, आता काय करायचं, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक मातीचा खडा टाकायचा. काय होईल? विरघळून जाईल. बरोबर का? पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि मातीचा खडा लहान आहे, म्हणून तो पाण्यात टाकला तर विरघळून जाईल. आता मुद्दा इथे आहे, तांब्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामध्ये छोटा मातीचा खडा टाकला तर तो विरघळून जातो. मग ऐका, 75% पाण्यामध्ये किंवा 71% पाण्यामध्ये 29% मातीचा खडा का विरघळून गेला नाही जगामध्ये? पाण्याचं प्रमाण मातीपेक्षा जमिनीपेक्षा जास्त आहे की नाही? किती आहे? 71%. मग ते 71%मध्ये 29% मातीचा खडा का विरघळून गेला नाही? मी बोलत नाही, श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पासोची ढेपुडी विरेची ना विठ्ठल. पुढे पुढे सरका, पुढे सरका. ऐका, आपला विषय चाललाय काळालाच काय, संपूर्ण जगाला भगवान परमात्म्याच्या सत्तेने वावरावं लागते, म्हणून आपला देव अलौकिक आहे. आणि पुढचा नियम सांगितलाय, पंचमहाभूतांमध्ये भगवान परमात्मा अडकत नाही, म्हणून देव अलौकिक. उलट निळोबाराय एका गवळणीमध्ये वर्णन करतात, भगवान परमात्मा या पंचमहाभूतांना जन्म देणाराच भगवान परमात्मा आहे. एकलीने कंठेची म्हणून या येणे, केले ही निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, हे 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. म्हणजे पंचमहाभूतांना जन्म देणाराच भगवान परमात्मा आहे, म्हणून पंचमहाभूतांची सत्ता देवावर चालत नाही, म्हणून देव अलौकिक. विठ्ठल आपण एक तत्व बघितलं, आपला देव अलौकिक आहे. आता दुसरं तत्व, देवमान्य संत अलौकिक आहे. संत कसे अलौकिक आहे? हेच 3 नियम संतांच्या ठिकाणी लावायचे. कोणते? लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही, म्हणून संत अलौकिक. तुम्ही म्हणाल जगाला संतांचं महत्व कळत नाही, नाही कळत. आणि जगाला, समाजाला जर संतांचं महत्व कळालं असतं तर ऐका, मंबाजी बुवांनी जगद्गुरु तुकोबारायांना काट्याच्या काठीनं मारलं नसतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना यांना समाजाकडून त्रास झाला नसता. कळालं का समाजाला संतांचं महिम्य, संतांचं महत्व? नाही कळालं. संत नव्हती जगा मानसा त्या सारिके, सहसा समाजाला संत महात्म्यांचं महत्व कळत नाही, म्हणून संत अलौकिक. दुसरा मुद्दा आहे, काळाची सत्ता संत महात्म्यावर चालत नाही, संत अलौकिक. संपूर्ण जगावर, विश्वावर काळाची सत्ता चालते, परंतु जगद्गुरु तुकोबार म्हणतात, अशा काळाच्या मानगुटीवर पाय देऊन सदैव महाराज म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या काळाने संपूर्ण जगाला ग्रासलंय, अशा काळाच्या मानगुटीवर पाय देऊन आम्ही सदैव वैकुंठाला गेलो. म्हणजे काळाची सत्ता संत महात्म्यावर चालत नाही, म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा नियम, पंचमहाभूतांमध्ये संत तत्व अडकत नाही, म्हणून संत अलौकिक. पंचमहाभूत म्हणजे कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पंचमहाभूत.
या पाचही महाभूतांची पंचमहाभूतांची सत्ता संत महात्म्यावर चालत नाही. उलट कोणत्या कोणत्या संतांनी या कोणत्या कोणत्या पंचमहाभूताला जिंकलं हे मी तुम्हाला सांगतो ऐका. पंचमहाभूतातलं पहिलं तत्व आहे पृथ्वी. पृथ्वी या तत्वाला माऊली महाविष्णू ज्ञानोबराईंनी जिंकलं. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीत होतो नाही, करीतो वर्तमान काळ. अजूनही माऊली महावैष्णव ज्ञानोबराई या पृथ्वी तत्वामध्ये संजीवन समाधीस्थ बसलेले आहेत, अजूनही बसलेले आहेत. कथा कीर्तन करीतो, अजूनही संजीवन समाधीस्थ बसलेले आहेत, याचा अर्थ पृथ्वी तत्वाला जिंकलं. विठ्ठल. पंचमहाभूतातलं दुसरं तत्व आहे आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जिंकलं. सहज त्या गोदावरी मातेच्या प्रवाहामध्ये चालत गेले ना आपला देह त्या गोदावरी मातेमध्ये विसर्जित केला म्हणजे आप या तत्वाला जिंकलं. पृथ्वी आप तेज या तत्वाला ब्रह्मचित्काला मुक्ताईने जिंकलं. एक वीज कडाडली आणि मुक्ताई मातेनं आपला देह त्या तेज तत्वामध्ये विलीन केला म्हणजे तेज तत्वाला जिंकलं. पुढे वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. जनार्दन स्वामींनी शेवटच्या क्षणी आपला देह वायू तत्वामध्ये विलीन केला म्हणजे वायू तत्वाला जिंकलं. आणि शेवटी सांगितलंय आकाश तत्वाला जगद्गुरु तुकोबरायांनी जिंकलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. आपण म्हणत असतो तुका केवढा केव्हा अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे पंचमहाभूतांची सत्ता संतांवर चालत नाही, उलट संत महात्मे पंचमहाभूतावर सत्ता गाजवतात. विठ्ठल. दोन तत्व आपण बघितले अलौकिक. आपला देव अलौकिक आहे आणि संत अलौकिक आहे. आता तिसरं तत्व आपल्याला बघायचंय, देवाचं नाव अलौकिक आहे. देवाचं नाव कसं अलौकिक आहे तर हेच 3 नियम देवाच्या नावाला लावायचे. लौकिक जगाला देवाच्या नावाचं महत्व कळत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. आता तुम्ही म्हणाल जगाला देवाच्या नावाचं महत्व कळत नाही, नाही कळत. आणि जगाला समाजाला जर देवाच्या नावाचं महत्व कळालं असतं बाबा तर कीर्तनकाराला कीर्तनच सांगावं लागलं नसतं. टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल. आपला कार्यक्रम सुरू होऊन अर्धा तास झाला. टाळकरी मंडळी टाळ वाजवतायत, विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. मी तुम्हाला सांगतोय सगळेजण आता समोरचे वाजवतायत, सगळे वाजवतात की इमानदारीनं खरं सांगा. कोणी सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल भजन केलं का? तुम्हाला शेजारच्याची शपथ आहे बरं, केलं का? नाही ना. स्वतःहून कळतं का समाजाला नाही कळत? सांगितल्यावर कळतं. माफी मागून बोलू का? समाजालाच काय देवाला सुद्धा त्याच्या नावाचं महत्व कळत नाही कधी. तुझ्या नामाचा महिमा तुझना करे सामा, तुझा म्हणे आम्हा जन्म गोडयासाठी. नामाचा महिमा तुझना करे सामा, सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे. भगवान परमात्म्याला सुद्धा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुला तुझ्या नावाचं महत्व कळत नाही. रामायणातला एक सुंदर प्रसंग 2 मिनिटात तुमच्या समोर सांगतो ऐका. रावण सीतेचं हरण करून लंकेमध्ये घेऊन गेल्यानंतर सर्व वानर सेना, हनुमंतराय सगळे, भगवान प्रभू रामचंद्र सगळे सीतामातेला शोधत कन्याकुमारी पर्यंत आले. रामेश्वर कन्या लवकर आले, आपल्याकडे वेळ नव्हता. थोडेसे लवकर शोधत आले. कन्याकुमारी पर्यंत आल्यानंतर, रामेश्वर पर्यंत आल्यानंतर पलीकडे जायचं कसं? कारण मध्ये समुद्र आहे. लंकेमध्ये जायचं कसं? तर सेतू बांधायचा ठरला. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधायचा ठरला. आता सेतूच्या बांधकामामध्ये 2 जे इंजिनियर होते ते महत्वाचे होते. कोणते? नळ आणि नीळ. बरोबर. कारण त्यांना ऋषींचा शाप होता, त्यांनी कोणती जरी वस्तू समुद्रात टाकली ती बुडणार नाही. मग बाकीचे जे काही वानर होते ते त्यांच्याकडे दोघांकडे मोठमोठाले दगड पर्वत आणून द्यायचे. त्या दगडावर त्यांनी राम नाव टाकलं, तो पाण्यात टाकला की तो दगड वरती तरायचं. सेतूचं काम चालू झालं. चालू झाल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रजी बघायला आले आणि बघितलं बाकीचे वानर या दोघांकडे दगड पर्वत आणून देता, यांनी त्या दगडावर राम नाव टाकलं.
तो दगड पाण्यात टाकला की तू वरती तरंगतोय. प्रभूंनी बघितलं. मग प्रभूंच्या मनामध्ये सहज एक कल्पना आली. सहज, माझ्या नावाने जर दगड तरत असतील, वरती तरंगत असतील, तर मी जर पाण्यात दगड टाकला तर का तरंगू नये. सहज मनामध्ये आलं. पण ऐका, मोठ्या माणसांचं एक लक्षण असतं, ऐकून ठेवा. मोठ्या माणसांचं एक लक्षण असतं, त्यांना काही प्रयोग करायचा असेल तर ते आधी एकांतात करतात. त्यांना जर प्रयोग करायचा असेल तर ते एकांतात प्रयोग करतात आणि तो सक्सेस झाला तर लोकांतात दाखवतात. तसं प्रभू रामचंद्रजी म्हणाले आपल्याला एक दगड टाकून बघायचा, पण इथं लोक आहेत तिथं नाही, याच्या विरुद्ध दिशेला जायचं जिथं कुणीच नाही आणि अशा ठिकाणी आपल्याला दगड टाकून बघायचं. सेतूचं काम या दिशेला चालू आहे, याच्या विरुद्ध दिशेला भगवान परमात्मा लांब गेले. एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला, पण आश्चर्य, दगड बुडाला. प्रभूंना वाटलं दगड थोडासा मोठा झाला असेल, जड झाला असेल, थोडासा छोटा दगड घेतला, पाण्यात टाकला, बुडाला. 5 किलोचा घेतला, बुडाला. 4 किलोचा घेतला, बुडाला. 3 किलो, 1 किलो, शेवटी सुपारी एवढा दगड घेतला, तो पाण्यात टाकून बघितला, तोही बुडाला. प्रभूंना वाटलं तिथं मी बघितलं माझ्या नावाने दगड तरतायत आणि इथं मी टाकलेला दगड का तरू नये. सहज. पण ऐका, आपल्याकडे एक पद्धत आहे. आपण जर गाडीहून पडलो तर उठल्या उठल्या आपल्याला किती लागलं हे नाही बघत, आपल्याला पडल्यावर कोणी बघितलं तर नाही ना हे आधी बघतो. तसं प्रभू रामचंद्रजी म्हणाले आपण दगड टाकले, दगड बुडाले तर बुडू द्या, पण आपल्याला दगड टाकताना कोणी पाहिलं तर नाही ना. म्हणून असं विचार करून फक्त माग बघितलं तर माग हनुमानजी महाराज हात जोडून उभे होते. बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतराय उभे होते. प्रभू रामचंद्रजी म्हणाले हनुमंतराय तुम्ही कधी. देवा पहिल्याच दगडाला. सगळं बघितलं. हो देवा, सगळे दगड बघितले. मग आता देवा तुम्ही म्हणताल तसं. मग भगवान परमात्म्याने एक प्रश्न हनुमंतरायला विचारला. हनुमंतराय तुम्ही तिथं बघितलं, तिथं सेतूचं काम चालू आहे, त्या दोघांनी राम नाव टाकलं तो दगड पाण्यात टाकला की तू वरती तरंगतोय, मग इथं मी टाकलेला दगड का तरू नये. तेवढेच हनुमंतरायनं दिलेलं फार उत्तर गोडे. ऐका, हनुमंतराय म्हणतात देवा तिथं टाकणारा समाज आहे, आणि तारणारा तुझं नाव आहे. समाजाने ज्याला टाकलंय त्याला तुझं नाव तारतय, इथं टाकणाराच तू ये ना, तू ज्याला टाकलंय त्याला कोण तारणार. सुंदर उत्तर हनुमंतरायाने दिलं. म्हणून महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुझ्या नावाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोडे आजसाठी. भगवान परमात्म्याला सुद्धा त्याच्या नावाचं महत्व कळत नाही, म्हणून देवाचं नाव अलौकिक. दुसरा नियम, काळाची सत्ता भगवान परमात्म्याच्या नावावर चालत नाही. नका जाऊ तया गावा, नाम धारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, यम सांगे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा. नाथ बाबा तर एका ठिकाणी म्हणतात, त्या भगवान परमात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी काळ पळून जातो. कसा पळतो. दड 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 दुड दुड शिवनाम
सांगतात कसा पळतो, दडा 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आरे शिवनाम शीतळमुखी सिवी पाका पडी आले. दुसरा नियम मी तुम्हाला सांगत होतो, भगवान परमात्म्याच्या नावावर काळाची सत्ता चालत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. आणि तिसरा नियम, पंचमहाभूतांमध्ये भगवान परमात्म्याचं नाव अडकत नाही म्हणून देवाचं नाव अलौकिक. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. शास्त्रामध्ये असं सांगितलंय, पृथ्वीपेक्षा आप म्हणजे पाणी 10 पटीने व्यापक आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पटीने व्यापक आहे, तेजापेक्षा पृथ्वी, आप, तेज, वायू 10 पटीने व्यापक आहे, वायूपेक्षा हे आकाश अनंत पटीने व्यापक आहे. आणि आकाशाही पेक्षा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ देव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, या पंचमहाभूतांपेक्षाही नव्हे नव्हे आकाशा गगनापेक्षाही मोठं भगवान परमात्म्याचं नाव आहे म्हणून देवाचं नाव अलौकिक. आपण 3 तत्व अलौकिक बघितले, आपला देव अलौकिक आहे, दुसरे देव मान्य संत अलौकिक आहे आणि तिसरं देवाचं नाव अलौकिक आहे. महाराज म्हणतात, तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर पहिलं देवाला शरण जा, दुसरं संतांना शरण जा, तिसरं देवाच्या नावाला शरण जा. मग एका साधकाने प्रश्न केला, महाराज नाही आम्ही देवाला शरण गेलो नाही, संतांना शरण गेलो नाही, देवाच्या नावाला शरण गेलो तर काय होईल? महाराज म्हणतात, देवाला शरण नाही गेले तर विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. तुम्ही जर भगवान परमात्म्याला शरण नाही गेले, त्याची भक्ती नाही केली तर तुम्हाला या जन्म मृत्यूरूपी संसारातच पचत बसावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे प्राहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून देवाला शरण जा, त्याची भक्ती करा. संतांना नाही शरण गेलो तर संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून दुसरं संतांना शरण जा. आणि तिसरं देवाच्या नावाला शरण नाही गेलं, त्या देवाच्या नावाला विनमुख झालं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्याला पापी म्हणतात. नामाचे विनमुख तो नर पापिया हरिविन ध्यावया न पावे कोणी. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्याला पापी म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याची भक्ती करा, त्याचं नामचिंतन करा, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. मग एका साधकाने महाराजांना प्रश्न केला, महाराज ठीक आहे तुम्ही सांगता मला भजन करा, भक्ती करा, देवाचं नाव घ्या, पण फक्त तुम्हीच सांगता, एखादं उदाहरण द्या ना. अजून कोणी कोणी सांगितलंय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वेदानंत बोलिला अर्थही तुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. वेदाचंही तेच म्हणणं आहे. मग साधकाने परत प्रश्न केला, महाराज ठीक आहे वेदाचं सांगितलं, पण आम्ही देहूच्या जवळ नाही राहत, आम्ही नेवाशाची शेवगावची मंडळी आहे, इकडच्या कोणत्या तरी संतांनी काहीतरी सांगितलं असेल सांगा ना. मग जगद्गुरु तुकोबारायने आपल्या हरिपाठातलं प्रमाण दिलं, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराण. काय करतात? हरिसी गाती. म्हणून काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊली महावैष्णव ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतलं, इतकं पुण्य होईल, इतकं पुण्य होईल, इतकं पुण्य होईल, त्याची गणना करता येणार नाही, इतकं पुण्य होईल. मग एका साधकाने प्रश्न केला, महाराज तुकोबाराय आम्ही जसं नेवाशाच्या वारीला जातो तसे कधी मधी पैठणलाही जातो, नादबाबाचं सांगा ना प्रमाण. नादबाबाचं प्रमाण सांगतात. काय म्हणतात नादबाबा? हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागोता.
नाथ बाबा सांगतात तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नाव घेतलं तर पुन्हा जन्माला येण्याचीच गरज नाही, त्या नाही मागुता जन्म घेणे. मग माऊली महावैष्णव ज्ञानोबराही सांगतायत देवाचं नाव घ्या, नाथ बाबाही सांगतायत देवाचं नाव घ्या, वेद पुराण संत सगळे सांगतायत भगवान परमात्म्याचं नाव घ्या तुमचा उद्धार होईल. मग त्या साधकाला कळालं देवाचं नाव घेतलं पाहिजे. मग तो तुकोबारायला म्हणतोय तुकोबाराय तुम्ही सांगताय देवाचं नाव घेतलं पाहिजे, आम्ही ऐकतो देवाचं नाव घेतलंच पाहिजे, पण तुम्ही घेतलंय का? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव मी घेतलंय. मग तुकोबाराय तुम्ही जर ते भगवान परमात्म्याचं नाव घेतलं असेल तर तुम्हाला ते देवाचं नाव कसं लागलं? अभंगाचं पहिलं चरण. नाम बोल नाम बोल नाम बोल नाम अभंगाच्या पहिल्या चेतनात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे? नाम गोड नाम गोड. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, पण ऐका एकदा सांगत नाही दोनदा सांगतात नाम गोड नाम गोड. व्यवहारामध्ये एखादं वाक्य एखादा शब्द आपण जरा दोनदा वापरला तर व्याकरण दृष्ट्या बाबा आपल्याला द्विरुक्ती नावाचा दोष लागत असतो, द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. एखादा शब्द एखादा वाक्य आपण जर दोनदा वापरलं तर. मग जगद्गुरु तुकोबारायनी इथं द्विरुक्ती नावाचा दोष का स्वीकारला? दोनदा सांगतायत ना नाम गोड नाम गोड. एकदाही म्हणू शकत होते नाम गोड, दोनदा म्हणतात नाम गोड नाम गोड. का? तर जगद्गुरु तुकोबारांना माहिती या जगतामध्ये काही गोष्टी फक्त सुरुवातीला गोड आहे त्यांचा शेवट कडू आहे, काही गोष्टी सुरुवातीला कडू आहेत त्यांचा शेवट गोड आहे, काही गोष्टी सुरुवातीलाही कडू आहे शेवटही कडू आहे. परंतु भगवान परमात्म्याचंच नाव सुरुवातीलाही गोड आहे आणि शेवटही गोड आहे. विठ्ठल पहिली गोष्ट सुरुवात कडू शेवट गोड. कोणती गोष्ट आहे? अभ्यास. हे MPSC UPSC करणारे विद्यार्थी बघा तुम्ही रोजचा 10-10 12-12 तास अभ्यास करतात रोजचा. शक्य आहे का? नको नको वाटतं की नाही? सुरुवात कडू आहे की नाही? पण ऐका सुरुवात जरी कडू वाटत असली पण एकदा का सिलेक्शन झालं लाल दिव्याची गाडी, एकदा सिलेक्शन झालं की लाल दिव्याची गाडी. म्हणजे सुरुवात जरी कडू वाटत असली शेवट गोड आहे की नाही? बरोबर ना? ऐका दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. ही गायक मंडळी अशोक महाराज असतील, अक्षय महाराज असतील, ओमकार महाराज आहेत, म्हणणारी मंडळी आहेत.
सुरुवात गायन शिकत असताना मृदंग शिकत असताना किती त्रास आहे हो. सकाळी पाठ उठायचं, साखर झोप असते गोड, विद्यार्थी अवस्था असते, आणि त्यातली त्यात आपल्याला जरी गोड साखर झोप वाटत असली तर गुरुवर्य मंडळी गुरुजी मंडळी येतात, पाठच उठवतात, उठत नसतील तर काठ्या मारून उठवतात, त्यावेळेस राग येतो. पण ऐका, मग कधी कधी प्रॅक्टिस करताना बोट फुटतात, गायन करत असताना अनेक प्रकारचे त्रास आहेत. सुरुवात जरी कडू वाटत असली तर एकदा का कीर्तनामध्ये चाल म्हणता आली, एकदा का आवाजाचे जादूगार झाले, प्रमाण वगैरे चाल म्हणता आली, एकदा का कीर्तनामध्ये पक्वाद म्हणता आला, चालीमध्ये चक्रधार वाजवता आले, मग तारखी भेटत नाही बाबा यांच्या, आधी फोन करावा लागतो, आहे का मोकळे. सुरुवात जरी कडू वाटत असली पण शेवट गोड आहे की नाही. म्हणजे पहिला मुद्दा संपला माझा, सुरुवात कडू शेवट गोड. दुसरा मुद्दा, सुरुवात गोड शेवट कडू. जुन्या काळामध्ये बघा, आता नाही, जुन्या काळामध्ये खरूज नावाचा आजार व्हायचा. खरूज असा हाताला वगैरे चट्टा यायचा, त्याला खाजवलं की कसं वाटायचं, गोड वाटायचं, चांगलं वाटायचं, बरं वाटायचं, बरोबर ना. आणि खाजवणं बंद केलं आग सुटायची, बरोबर आहे की नाही. म्हणजे सुरुवात जरी गोड वाटत असली शेवट कडू आहे की नाही. हा दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा, सुरुवातही कडू शेवटही कडू. कोणतं व्यसन कोणतंही घ्या, कोणतंही व्यसन घ्या, सुरुवातही कडू आणि शेवटही कडू. म्हणजे सुरुवातीला वित्त हानी आहेच तुमची, व्यसनामध्ये जातेच ना, आणि शेवटी घरच्यांना त्रास, कुटुंबाला त्रास, पत्नीला त्रास, मुलांना त्रास, आणि शेवटी जातच ना, लवकर जात ना. पूजनीय वंदनीय गुरुवर्य वैकुंठवासी भगवतानंदगिरी वेरूळचे, ते दारू पिणाऱ्याचे फायदे सांगायचे. तर मी काय सांगणार नाही तुम्हाला, ते विनोदी शैलीतून सांगायचे. घेतल्यानंतर काय फायदा आहे, त्याला कधी कुत्र दसत नाही. 10व्याचा खर्च वाचवतो, कारण बापाच्या आधी तो जातो, जास्त खर्च नाही. आता मी सांगत नाही, पण व्यसन कोणतंही घ्या, सुरुवातही कडू आणि त्याचं शेवटही कडू. आणि भगवान परमात्म्याचं नावाचंच आहे, जे सुरुवातीलाही गोड आहे आणि त्याचं शेवटही गोड आहे. किती गोड आहे. नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात, अमृताही पेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, किंवा जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृताही पेक्षा भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, अमृताही पेक्षा. आपल्याला गोड लागतं का? आपल्याला नाही गोड लागत. कोणाला लागतं? नामधारक महात्म्याला ते गोड लागतं. एकदा का एखादा नामधारक महात्मा त्या नामाला चिटकला तर वेळेप्रसंगी त्याच्यावर संकट आल्यानंतर तो मरणाला तयार होतो, पण नाव सोडत नाही. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. प्रल्हादजीचे वडील स्वतः हिरण्यकशिपू प्रल्हादाला म्हणतायत, प्रल्हादा एकतर भगवान परमात्म्याचं नाव सोड, नाहीतर मरणाला तयार. मग किती प्रयत्न केले, अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्या भक्त प्रल्हादाला मारण्याचे, पण शेवटी नाव सोडलं नाही. मीराबाईचा इतिहास जर आपण बघितला तर, छोट्याशा त्या राजस्थानमध्ये एका राजाच्या पोटी एक राजकन्या जन्माला आली, मीराबाई नाव त्याचं. लहान असल्यापासूनच भगवान परमात्म्याची भक्तीची आवड, अगदी मी म्हणेल 5 वर्षापासून. लहानपणीच मग आपल्या घरच्यांसोबत, आईवडिलांसोबत, आजी आजोबांसोबत भगवान परमात्म्याची कथा कीर्तन जिथं असेल तिथं ऐकायला जायच्या मीराबाई. एके ठिकाणी कथा चालू होती, ते कथा ऐकायला मीराबाई गेल्या. छोटंसं वय आहे, पण तिथे गेल्यानंतर त्या कथाकारांकडून भगवान परमात्म्याचं वर्णन मीराबाईंनी ऐकलं, आणि सहज मनामध्ये एक भावना निर्माण झाली की ज्या भगवान परमात्म्याचं वर्णन या महाराजांनी केलं तो देव मला भेटला पाहिजे. आणि कथा झाल्यानंतर त्या महाराजांकडे गेल्याने एक प्रश्न विचारला, महाराज तुम्ही ज्या भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय तो देव मला भेटेल का? महाराजांकडे उत्तर नसायचं. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, कथेचा शेवटचा दिवस उजाडला. कथा संपल्यानंतर मीराबाई परत महाराजांकडे गेल्या आणि म्हणाले, महाराज तुम्ही ज्या भगवान परमात्म्याचं वर्णन केलं तो देव मला भेटेल का? शेवटच्या दिवशी महाराजांनी उत्तर नाही दिलं, आपल्याकडे असणारी भगवान श्रीकृष्णाची मूर्तीच मीराबाईंना भेट म्हणून दिली. मीराबाईंना फार आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ती भगवान परमात्म्याची मूर्ती घेतली, घरी आल्या. देव घरामध्ये त्या मूर्तीला ठेवलं. रोजचा दिनक्रम मीराबाईंचा चालू झाला. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, त्या भगवान परमात्म्याला स्नान घालावं, त्याची पूजा करावी.
त्याला नैवेद्य दाखवावा आणि वेळ मिळाला तर त्या भगवान परमात्म्याशीच गप्पा माराव्या. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. मीराबाईंनी आपले सगळे नाते त्या भगवान परमात्म्याशी जोडून टाकले. सगळे, मेरे तो बस गिरीधरी गोपाल, सगळे सगळे नाते. आता जोपर्यंत वय लहान होतं ना तोपर्यंत घरच्यांना कौतुक वाटत होतं, पण जसं जसं मीराबाईंचं वय वाढू लागलं तसं तसं लोक नाव ठेवायला लागले, घरचे देखील नाव ठेवायला लागले. तसंच असतं. ऐका, आपल्या घरामध्ये जर कोणी छोटे छोटे मुलं असतील तर त्यांना आपण आषाढी एकादशीच्या दिवशी कसं सजवतो. आषाढी एकादशी आली आणि आपल्या घरात जर कोणी छोटे मुलं असतील तर आपण त्यांना धोतर घालतो, टोपी घालतो, उभा गंध लावतो, त्याचे फोटो काढतो, स्टेटसला ठेवतो. कुठपर्यंत बाबा? जोपर्यंत ते छोटे आहेत तोपर्यंत. तोच मुलगा तरुणपणी जर आश्रमात मंदिरामध्ये यायला लागला तर लोक म्हणत असतात, बाबा त्याला सांगा आमचे कुळी नव्हते ऐसे, हेची पिसे जन्मले काय करू पोरा लागली चट, धरी वाट देवळाची किंवा राऊळाची. ते आमच्याकडे येतात, ते म्हणतात बाबा याला समजून सांगा, येडं झालंय. कमून? तरुण वयात देवदेव करायला लागलं. आम्ही येडे वय? हा, महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत. हा, एक बोलू, ऐका. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराईने नेमाशाला ज्ञानेश्वरी सांगितली. म्हातारपणी सांगितली की तरुणपणी सांगितली? हो, तरुणपणी. मग ऐका, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराईंनी जर तरुणपणी ज्ञानेश्वरी सांगितली असेल तर ती ज्ञानेश्वरी वाचायला आम्ही म्हातारपणाची वाट का पाहावी? विठ्ठल. तसंच झालं. मीराबाई जोपर्यंत लहान होत्या तोपर्यंत सगळ्यांना चांगलं वाटत होतं. मीराबाईंचं जसं वय वाढू लागलं तसे लोक नाव ठेवायला लागले. लोक कहे मीराबाई रे बावरी, बाप कहे कुलनाशिनी रे. स्वतःचा बाप म्हणतोय तू माझ्या पोटी जन्म घेऊन माझ्या कुळाचा नाश केला. मग विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. स्वतःच्या बापाने मीराबाईंना मारण्यासाठी विषाचा प्याला पाठवला. तो प्याला पिल्यानंतर काही झालं नाही. का? भगवान परमात्म्याच्या नामाची ताकद. वेळे प्रसंगी नामधारक महात्मा संकट आल्यानंतर मरणाला तयार होतो पण नाव सोडत नाही. इतकं ते देवाचं नाव गोड आहे. मग ऐका, आपल्याला गोड लागतं का? आपल्याला 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 हा, तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ऐका. जुन्या काळामध्ये, आता जुने भरपूर भजनी आहेत बरं, इथं मी कोणाला उद्देशून म्हणत नाही, पण जुन्या काळामध्ये आपण भजनी करायचो नाना, गावोगावी भजन करायचो. कोणाशी पाची असेल, बारी असेल, काय महिन्याचं भजन असेल, असं गोल भजनाला बसायचो बाबा. आणि भजनाला बसल्यानंतर मध्ये एक ताट असायचं. काय असायचं त्याच्यात? बोला ना, बोला ना. काय असायचं त्याच्यात? जे जया पाहिजे ते आहे रे. बरोबर आहे की नाही? एक ताट मध्ये मांडलेलं असायचं, कडीकडीना सगळे भजनी बसलेले असायचे. आता मला सांगा, देवाचं नाव गोड असेल तर मग हे कशाला? आपण काय करतोय? भजन करतोय, देवाचं नाव घेतोय. मग देवाचं नाव जर गोड असेल आणि गोड जर लागत असेल तर मग हे बाकीचे पदार्थ कशाला? एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका. तर गुळ आहे, गुळ. चोपदार तुम्ही गुळ खाल्ल्यानंतर कसा लागल? गोड लागेल. बर, भगवान बाबा तुम्हाला गुळ दिल्यानंतर तुम्हाला गोडच लागेल. अरुण मामा गोडच. नाना भाऊ तुम्हाला गोडच. विनेकरी बाबा तुम्हाला गोडच लागेल. जाऊ द्यात, गुळ गोडच लागतो. बरं ऐका, ज्याला विष बाधा झाली, सर्पदंश झालाय, त्याला जर गुळ खायला दिला तर कसा लागल? कडू लागेल. आणि त्याला जर लिंबाचा पाला खायला दिला तर गोड लागेल. ऐका, बरोबर का? त्याला विष बाधा झाली. तसं भगवान परमात्म्याचं नाव गोडच आहे, पण आपल्याला संसाराची विष बाधा झाली म्हणून आपल्याला ते गोड लागत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विठ्ठल. भगवान परमात्म्याचं नाव गोडच आहे पण आपल्याला लागत नाही. आपल्याला संसाराची विष बाधा झाली. मग याच्यावर उपाय काय? उपाय देखील भगवान परमात्म्याचंच नाव. नाम संकीर्तन साधन पै सोपे,
जळतील पापे, किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी. बर कसलीच आटाटी नाही ना. काळ वेळ नाम कधीही घ्या. आळस देताना रामकृष्ण हरी म्हटलं काय आणि कसं म्हटलं काय, बरोबर आहे का नाही. कधीही घ्या. बरं अशी आठ सांगितले का यांनीच घ्या. या रे या रे, या ते, कोणीही घ्या, कसंही घ्या. एकदा जरी घेतलं, बरं उपासात्मक घ्या, नाही तर कसं घ्या, कसंही देवाचं नाव घ्या तरी पुण्यच होत. कसंही घ्या. त्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एक इतिहास आलाय अजमेळ ब्राह्मणाचा. शेवटच्या क्षणी फक्त एकदा नारायण म्हटला, देवाचं नाही घेतलं नाव, मुलाचं नाव नारायण होतं, त्याला हाका मारली तरी विष्णुदूत प्रगट झाले आणि घेऊन गेले. बाबा मला प्रश्न पडतो, त्या काळामध्ये त्याच्या मुलाचं नाव देवाचं ठेवलं होतं म्हणून विष्णुदूत प्रगट झाले. आताच्या मम्मी पप्पाने जर आपल्या मुलाला हाका मारली तर कोणता देव प्रगट होईल? हा अहो नावही तसेच नाव, बंटी पिंटी चिंटू. हा हे जुने मंडळी वयोवृद्ध होते, कमी शिकलेले होते, पण हुशार होते. आपले आजोबा वगैरे मंडळी. का तुम्ही कोणतंही नाव ठेवा, आपल्या नातवाला ते देवाच्या नावानेच हाका मारायचे. जुने मंडळी आपल्या घरात कोणतंही नाव ठेवा, ते देवाच्या नावानेच हाका मारायचे. त्यांच्या नाताईचे देवाचेच नाव ठेवायचे. का? त्या अनुषंगाने तरी नामचिंतन घडायचं. एकदा जरी घेतलं, एकदा कसंही घ्या तरी पुण्य होतं. कसंही घ्या. त्या नामचिंतन ग्रंथामध्ये एक श्लोक आलाय बाबा. श्रोतृमूलम पथगतं वा शुद्धं वा शुद्धवर्णम व्यवहितरहितं तारयित्येव सत्यम. त्याच्यात असं सांगितलंय, एखादा नास्तिकवादी मनुष्य आहे, तो कधीच भगवान परमात्म्याचं नाव घेत नाही, भजन करत नाही, त्याची इच्छा देखील नाही, नास्तिकवादी आहे. पण झालं असं, सकाळची वेळ आहे, तो घरून कामासाठी बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर रस्त्यात एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये जुने बघा आपल्याकडं असे मशीन भेटायचे, छोटस पिन लावली, बटन चालू करून दिलं काय जप चालू राहायचा, ओम नमः शिवाय किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं मशीन भेटायचे. तसं ते मशीन त्या मंदिरामध्ये चालू होतं. एक नास्तिकवादी मनुष्य त्या मंदिराच्या बाहेरून चालला. तो कधीच देवाचं भक्ती करत नाही, नाव घेत नाही. चालल्यानंतर सहज त्याच्या कानावरती भगवान परमात्म्याच्या नावाचा आवाज आला, रामकृष्ण हरी. त्यांनी देवाचं नाव घेतलं का? नाही ना. पण त्याच्या कानावरती रामकृष्ण हरी भजनाचा आवाज आला आणि त्याची सहज नजर भगवान परमात्म्याकडे गेली. शास्त्र सांगतंय तरी त्याला पुण्य झालं. श्रोतृमूलम पथगतं वा. इच्छा नसली तरी, जसं हे वायर आहे, इथं जर कट असेल, इथं जर आपण काय म्हणतो त्याला जॉईन असेल, इथं जर कट झालेला असेल, माझा चुकून हात लागला काय आणि सहज लावला काय, करंट बसणारच. तसं भगवान परमात्म्याचं नाव घेतलं काय आणि कानावर पडलं काय, तुम्ही न घेता कानावर जरी पडलं तरी पुण्य होत. नंतर सांगितलंय श्रोतृमूलम पथगतं वा शुद्धं वा शुद्धवर्णम. एखादा मनुष्य जप करतोय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल 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 जप करतोय, जप करत असताना एकांतामध्ये त्याची जपाची जर गती वाढली, राम 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 म्हणता म्हणता गती वाढल्यानंतर कधी कधी राम 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 मरा मरा जप होतो. गती वाढल्यानंतर शास्त्रकार सांगतायत, तो मरा मरा जरी म्हटला तरी त्याला राम राम म्हणण्याचंच पुण्य आहे. शुद्धं वा शुद्धवर्णम. कारण त्याचा हेतू भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं. त्या वाल्या कोळ्याचा इतिहास सांगितला जातो. ते राम राम म्हटला होता की मरा मरा म्हटला तो? मरा मरा. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी भये ब्रह्म समाना. उलटा नाम जपत जग जाना. मरा 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 मरा. तो मरा मराच म्हणायचा, कारण आयुष्यभर हाना मारा तोडा इतकाच आळडत होता. म्हणून राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा हे म्हणता येत होतं. उलटा नाम. मग शास्त्राने सांगितलंय, राम राम नाही, मरा मरा जरी जप केला, पण हेतू जर तुमचं नामचिंतन करणं असेल ना, तरी तुम्हाला पुण्य होतं. श्रोतृमूलम पथगतं वा शुद्धं वा शुद्धवर्णम व्यवहितरहितं तारयित्येव सत्यम. त्याच्यानंतर सांगितलं, तुम्ही काहीतरी बसलेले आहात, निवांत दुपारचं जेवण केलं, एखाद्या झाडाखाली बसलेले आहात आणि कोणतरी तुम्हाला विचारलं, का हो काय चाललंय? तुम्ही म्हणता आमचा आराम चालू आहे. काय म्हटले तुम्ही? तुम्ही देवाचं नाव घेतलं का? नाही. पण शब्दात राम आला की नाही? आला की नाही? शास्त्र सांगताय तरी तुम्हाला पुण्य झालं. एखादा शेतकरी मनुष्य आहे, दुपारची वेळ, आता ऊन खूप आहे, कांद्याचे उद्योग चालू आहेत, अनेक प्रकारचे शेतात काम चालू आहे. आपण जर गाडी थांबवली चालता चालताना म्हणाल, बाबा काय चाललंय तुमचं? तिने काय महाराज आमचं काय शेतीत करा करा मरा मरा. काय म्हटला तो? करा करा.
त्यांनी देवाचं नाव घेतलं का? पण शास्त्र सांगताय ऐका, करा 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 करातला शेवटचा रा आणि मरा मरा सुरुवातीचा म, रकाराच्या पुढं मकार आला व्यवहारामध्ये. तुम्ही देवाचं नाव जरी नाही घेतलं पण रकाराच्या पुढं मकार आला आणि राम शब्द तयार झाला तरी पुण्य होतं. विठ्ठल पुढे सांगितलंय उपहासात्मक घेतलं तरी चालतंय. आता हे तुमच्यातलं नाही, आमच्यातलं सांगतो ऐका. आम्ही जर सकाळी सकाळी कुठं कार्यक्रमाला निघालो, आमचे भजनी मंडळ असतील, महाराज मंडळी असतील, सकाळी सकाळी कुठं कार्यक्रमाला निघालो तर 2-3 मित्र आमचे चांगले जवळचे असे असतात, त्यांचा जय हरीच असा असतो, जय हरी कुठं आहे आज खेळ खेळ आहे वय हा. त्याचा जय हरी उपासात्मक आहे का चांगला म्हणून आहे? बोला ना. हा शास्त्र सांगतंय, पण तुमच्यामुळे त्याच्या तोंडात देवाचं नाव आलं ना तरी त्याला पुण्य झालं. नामचिंतनाचं कसंही घ्या, घेतोय ना हे महत्वाचं. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव एकदा जरी घेतलं तरी पुण्य होतं. नव्हे नव्हे कधी कधी आपली जर भावना भक्ती उत्कट असेल, निस्सीम असेल, तर एकदा जरी घेतलं तरी त्या भगवान परमात्म्याच्या एकदा घेतलेल्या नावाने उद्धार होतो. मग एवढं जर भगवान परमात्म्याचं नाव गोड असेल, पवित्र असेल, तर आपणही सर्वजण मिळून त्या भगवान परमात्म्याचं भजन करू. एकदा हातवर करा, सगळे हातवर करा. हा फक्त टाळीचा आवाज आला पाहिजे बरं का, फक्त टाळीचा. हा एक टाळी, एक 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 एक. विठोबा रखुमाई, विठोबा भगवान परमात्म्याचं नाव जगद्गुरु तुकोबारे म्हणतात. गोडे गोडे गोडे. आणि असं असणारं भगवान परमात्म्याचं नाव आम्ही अधिकाधिक सेवन केलं तर आमची रसना बाकीच्या रसाविषयी विटून जाते. अभंगाचं दुसरं चरण. रसना दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. रसना एरा रसाविटे घेता घोट अधिक ही. आम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं सातत्यानं कायमस्वरूपी अधिकाधिक नामचिंतन केलं तर आमची रसना बाकीच्या रसाविषयी विटून जाते. बाकीचे कोणते? संसारातील रस. संसारातील मग तुमच्या सत्तेचा असेल, संपत्तीचा असेल, नवे नवे आता चालू असलेला खुर्चीचा रस असेल, सगळे रस विटून जातात, विचून जातात.
आणि आता हे सत्तेचा संपत्तीचा तुमचा खुर्चीचा रस असेल, हे सगळे रस मरणाकडे घेऊन जाणे आणि भगवान परमात्म्याचं नाव फक्त तारणार आहे. अभंगाचं 3रं चरण. अनिका रसे मरण गाठी येणे तुटे संसारे, रसनाये रा रसा विटे घेता घोट अधिक हे ज्ञानेश्वर माऊली. माझी संकल्पित वेळ संपलेली आहे. 7 ते 9 आपला वेळ टायमिंग होता आणि सुरू करायला जरी थोडंफार मागं पुढं झालं असलं तर वेळेत आपण थांबलंच पाहिजे, बरोबर ना? कारण आम्ही ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं, पूजनीय बाबा आता ते गुरुवर्यच आहे संस्थेचे, त्या संस्थेत आम्हाला शेवटच्या वर्षाला 45 मिनिटं आम्हाला दिले जातात कीर्तनासाठी. 40 मिनिटं झाल्यानंतर तिथे एक बेल ठेवलेली असते, ती बेल वाजली जाते 40 मिनिटं. मग तिथून पुढं आपलं 5 मिनिटात आवरून घ्यायचं. पण संस्थेचा नियम असा आहे, 45 मिनिटं तुम्हाला दिलेले असतात. 45 मिनिटापर्यंत तुम्ही फार सुंदर कीर्तन केलं, त्याचे मार्क तुम्हाला भेटलेले असतात. पण तुमच्या 45 मिनिटाच्या ऐवजी 46 मिनिटं जरी झाली आणि तुम्ही किती जरी चांगलं कीर्तन केलं तर तुमचे मार्क कमी होतात. का? वेळ दिलेली ना, इतक्या वेळेत तुम्ही थांबलं पाहिजे. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, आदर्श शिक्षक त्याला म्हणत असतात जो विद्यार्थी पळून जायच्या शाळा सोडून देतो. आणि आपले काही विद्यार्थी अजून कोणी पळून गेलेले नाही आणि मला आदर्श शिक्षकच व्हायचं. म्हणून झालेली आपली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. पूजनीय बाबांनी आज आज्ञा केली आणि बाबांच्या आज्ञेनं इथं सेवा करण्याचा योग आला. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. तुमच्या समोर मी काहीतरी बोलणं म्हणजे उगा आपलं मोठ्या माणसासमोर काहीतरी बोबडं बोलण्यासारखं आहे. बोलिलेले कुरे वेडे वाकोडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज सुन्नी सिद्ध. संप्रदायातील अनेक प्रकारची मोठमोठी सेवा करणारी मंडळी आज इथं उपस्थित आहेत. सर्वच महिला माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांची चरणी नतमस्तक होतो. झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबराई जगद्गुरु तुकोबराईच्या चरणी अर्पण करतो. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा आणि जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेतील सर्व ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांचं आहे. झालेली सेवा बाबांचे कृष्णदेव बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय महाराज